देह जाऊ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वथा आन तुझे पंढरीनाथा वदनी तुझे मंगळ नाम हृदयी अखंडित प्रेम चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा नामा म्हणे केशव राजा केला नेम चालवी माझा चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा विठ्ठला विठ्ठला समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पाण्यो मंडनो मंडनाना तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तया
रम्य सिंहासनस्थो पदाम्बोज तेज स्फुरति प्रदेशं विधीन्द्रादिदेवये सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। प्रभु तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्पितसे भक्ती, मनोनी बोल जरी गंगावती, तरीच स्वीकाराल की आता वंदुरंग भूमिका, कीर्तनी उभी होती त्या लोका, टाळ मृदंग श्रोते देखा, तया माझे नमन दंडवत। जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्तचोर प्रभु, जय जय माकनचोर। श्री शिवाय नमस्तुभ्यं, मुखं व्याहरते यदा, तन्मुखं पावनं तीर्थं, सर्वपापविनाशनं। असो नसो भाव देह जाऊ अथवा राहू, पांडुरंगी दृढ भाव। इकडे बघा, चरणन सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग भगवान पंढरीश परमात्म्याचे लाडके लढवाळ असणारे निश्चिम भक्त संत शिरोमणी नामदेवराय आणि त्यांच्या पवित्र अशा अभंग गाथेमधील आणि या अभंगाद्वारे नामदेवराय हे स्वतःसाठी आणि आपणासाठी काही नियम सांगतात। विठाला विठाला अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा हा परिहार द्यायचा तो असा, पवित्र असणाऱ्या या अधिक महिन्यामध्ये, पुरुषोत्तम महिन्यामध्ये, ग्रामीण भाषेमध्ये धोंड्याच्या या महिन्यामध्ये महान असणारा हा पर्वकाळ, महान असणारे हे तीर्थक्षेत्र माता चंद्रभागेच्या या पवित्र तीरावर आणि मोठ्या महाराजांच्या या मठामध्ये, या संस्थांमध्ये या कार्यक्रमाचं भव्य दिव्य असणारं आयोजन मोठ्या महाराजांचे नातू
थोर कथाकार कीर्तनकार श्री हरिभक्त परायण परमपूज्य आदरणीय कृष्णा महाराज शास्त्री महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी होत्या. त्यांचे सर्व सहकारी किंबहुना बंधू विष्णू महाराज असतील, मालक असतील, त्र्यंबक महाराज असतील, माणिक भाऊ, सर्व त्यांचा परिवार वर त्यांचे सर्व सहकारी अंगद महाराज, भीमाशंकर महाराज, समर्थ महाराज, सतीश महाराज, योगेश महाराज, सगळेच महाराज मंडळी. आता सगळ्याचा काय नामकरण घेणं, नाम घेणं काय उचित ठरणार नाही. सगळ्याचेच नावं गृहीत धरले असे आपण धरू. विठाला विठाला. महान असणारा हा पर्व काळ आणि या महिन्यामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन आणि आज या सप्ताहामधील 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे परमभाग्याने आलेली आहे. या कीर्तन सेवेसाठी उपस्थित असणारे सर्व आमचे रती महारथी गुणजन मंडळी, आदरणीय महाराज मंडळी, महाराष्ट्रातून नोहे महाराष्ट्राच्या बाहेरून कानाकोपऱ्यामधून आलेले सर्व भाविक श्रोते मंडळी, किंबहुना या सप्ताहामध्ये सहाय्य करणारी, अन्नदान करणारी, आज आपण ज्यांची गोड अशी पंगत होती, प्रत्येकच पंगत अशी होती का नाही महाराज, मला वाटलं इथंच राहावं, सप्ताह महिन्याचा असावं. टाळी वाजवा की जरा. कौकांनाला वाटायला जावा गावाकडं. आता मी काल येताना वजन मोजून आलो होतो रेल्वे स्टेशनला. आता इथून गेल्यावर बी रेल्वे स्टेशनला गेले गेले मोजणार आहे वजन. वजन वाढन का कमी होईल? माझं नाही, सगळेच महाराज. विठाला विठाला. कारण हे गुरुचा काय फळ आहे महाराज. हे गुरुचं ठिकाण आहे. आपल्या गुरुला दोनच गोष्टी आवडत होत्या, एक म्हणजे अन्नदान आणि दुसरं म्हणजे नामस्मरण. विठाला विठाला. या कीर्तन रूपी सेवेसाठी उपस्थित असणारी सर्व वडीलधारी पुरुष मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे छोटे बालक, तुम्हा सर्व ज्ञानवंतांच्या समोर सद्गुरू मोतीराम महाराज, गुरुरे मारुती महाराज, अर्थातच मोठे महाराजांच्या कृपाशीर्वादाने आपण सर्वजण मिळून भगवान पंढरीश परमात्म्याची सेवा करू. विठाला विठाला. पवित्र असणाऱ्या या अधिक महिन्यामध्ये महान असणारा हा पर्व काळ आणि या पर्व काळावर चालत असलेला हा भव्य दिव्य प्रकारचा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा, किंबहुना ज्ञानदान, अन्नदान आणि हा नाम यज्ञ, आणि आजचा हा 5वा दिवस. मग आता पहिले 4 दिवशीचे कीर्तनकारांनी वेगवेगळ्या प्रकारचे अभंग घेतले. मला हे कुठंतरी वाटलं की आपणही भगवान पंढरीश परमात्म्याविषयी काहीतरी बोलावं. परंतु आपण नामदेवरायांच्या या पवित्र अशा अभंग गाथेमधील हा अभंग कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. संत शिरोमणी नामदेवराय या अभंगातून काही स्वतःला नियम केलेत आणि तेच नियम आपणाला सुद्धा सांगितलेले आहेत. मग कोणते नियम आहेत महाराज? का? कारण मनुष्य जीवन प्राप्त झाल्याच्या नंतर मनुष्याला जीवनामध्ये कोणता नाही तर कोणता नियम असावा. का नियम नसावा? नियम असावा महाराज. कारण साधू संतांचे प्रमाण आहेत. काही नित्य नेमाविना अन्नथाय तो वायाम शबपन पारवाये वर्ष महाराज
मनुष्याला जीवनामध्ये नियम असला पाहिजे. काही नित्य नियमाविना अन्न खाये तो श्वान, वाया मनुष्यपण भार वाहे तो वृषभ, त्याचा होय भूमिभार. ज्याला कोणाला जीवनामध्ये नियम नाही त्याचं जीवन म्हणजे जनावरासारखे. महाराज, जनावराला काय कळतं का? काहीच कळत नाही. धोंड्याचा महिना असो नाही तो कोणता महिना असो, अरे चल रे पंढरपूरला, महाराजांना काय मोठा सप्ताह ठेवलाय. ऊन आहे काय, अरे कूलर घेतलेत, नवीन कूलर आणलेत महाराज. परमार्थ कसा करावा हे जर पाहायचं असेल तर ह्या दस्तापूरकर घराण्याकडे बघितलं पाहिजे. देवानं ऐश्वर दिले, त्या ऐश्वर्यामध्ये हा परमार्थ सुरू आहे. काहीतरी नियम असला पाहिजे. ज्याला कोणाला नियम नाही त्याच्यामध्ये, पशुमध्ये, जनावरामध्ये काहीच फरक नाही. त्याचं जीवन म्हणजे ह्या भूमीला भार आहे महाराज. मग या नियमाचे 2 प्रकार पडले. मग कशाला म्हणायचं नियम? तर या 2 नियम सांगितले शास्त्रकाराने. एक शास्त्रीय नियम आणि दुसरा अशास्त्रीय नियम. आता पुढे शास्त्री बसलेत, मला काहीतरी शास्त्र सांगावंच लागेल ना. विठाला विठाला विठाला, एरवी कीर्तन करणं बरं का दासभाऊ, एरवी कीर्तन करणं आणि इथं कीर्तन करणं हे क्षेत्र आहे, पुन्हा गुरुचं ठिकाण आहे. आणि पुन्हा महाराज बसलेत महाराज समोर, म्हणजे ही माझी परीक्षा आहे. काय ही माझी परीक्षा आहे महाराज. आणि ते काय बघा, लायसन काढायच्या वेळेस, लायसन असते ना आपलं टू व्हीलरचं, फोर व्हीलरचं, ते लायसन काढायला कुठं जावं लागतं भागवत? RT ऑफिसला. इकडं प्रॅक्टिस करून बेजार गाडीवर कशी गाडी सुरू करायची, कसा गिअर टाकायचा, मग पहिला गिअर टाकला की मग किती स्पीडनं जाती, सगळं केलं. आणि तिथं ट्रायल मारायला गेलो की नेमकीच RTOच्या समोर गाडी बंद पडती. काय तसे आमच्या समोर RTO बसलेत महाराज. त्याला म्हणलं होतं तिथंच बसा, पण आलेत. पण आता हे काय बोलतंय, लय फिरायला म्हणले. बघू आता हे कुठपर्यंत आले बरं का. फुके गुरुजी बघण्यासाठी बसलेत आणि त्यांचं प्रेम म्हणजे माझ्यावर कसं आहे महाराज. वेडे वाकुडे लेकुराचे बोल करते नवाला, करून महाराज कीर्तन श्रवण करण्यासाठी बसलेले आहेत. महाराज या ठिकाणी स्वागत आहे. विठाला विठाला. शास्त्रकाराने नियमाचे 2 प्रकार पाळले. कुठं जरी गेलं तर बरोबर ट्रॅकवर येणार. शास्त्रकाराने किती नियम पाळले? शास्त्रकाराने नियमाचे 2 प्रकार पाळले. मग हे 2 प्रकार कोणते? तर पहिला प्रकार अशास्त्रीय नियम आणि दुसरा प्रकार पाडला तो म्हणजे शास्त्रीय नियम. मग कशाला म्हणायचं अशास्त्रीय नियम आणि कशाला म्हणायचं शास्त्रीय नियम? शब्दशः आता कळालं. आता त्याची व्याख्या पाहू आपण. ज्या नियमाला आधार शास्त्राचा नाही,
माझ्याकडे लक्ष असू द्या. ज्या नियमाला आधार शास्त्राचा नाही त्याला अशास्त्रीय नियम म्हणतात आणि ज्या नियमाला आधार शास्त्राचा आहे त्याला शास्त्रीय नियम असं म्हणतात. आता व्याख्या कळाली, शास्त्राचे नियमही कळाले दोन. फॉर एक्झाम्पल मोठे गावकर विठाला 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 आता उदाहरण द्यावं लागेल महाराज. माझी भाषा ज्याला कळायची त्याला कळाली. उदाहरण द्यावं लागेल. आता कशाला म्हणतात अशास्त्रीय नियम? की ज्या नियमाला आधार शास्त्राचा नाही त्याला अशास्त्रीय नियम म्हणतात. पायात चप्पल घालू नये, त्याला काही आधारच नाही महाराज, त्याला अशास्त्रीय नियम म्हणायचं. आता शिवमहापुराण करण्यासाठी, रामकथा करण्यासाठी, ही भागवत कथा कीर्तन करण्यासाठी अनेक गावाला जावं लागते. एका गावात गेलो, आजीनं स्वागत केलं. जशा माहीत आहेत ना, काय सेवा करल्यात महाराज, काय टाळी वाजव. आता नाम उल्लेख करा, जे पाहिजे ते करावं ना. सेवेचा गौरव आहे. भारत देश कशाचा गौरव करते? जाडीचा, गाडीचा, दाढीचा नाही, सेवेचा. मग महाराज सांगू लागले नाही, सेवेचा गौरव करणारा हा देश आहे. जितकी तुम्ही सेवा या ठिकाणी करता, कारण ज्या दिवशी ही कीर्तन सेवा महाराजांनी घेतली, फोन संपर्क केला, म्हणलं महाराज हे गुरुचं ठिकाण आहे आणि पुन्हा पवित्र असणार हे तीर्थक्षेत्र आहे, सेवा कोणी नाही म्हणणार का? मग तुम्ही पंक्तीची द्या का तुम्ही कीर्तनाची द्या का कोणती द्या? विठाला विठाला असं एका ठिकाणी गेलो तर त्या आजीनं मग स्वागत केलं आणि आजी म्हणल्या महाराज तुम्हाला काही बोलायचंय. म्हणलं बोला ना आजी. म्हणलं तुम्हाला काही व्रत माहितीत का? म्हणलं हां पयोव्रत. आजच झालं पयोव्रत माहिती. शिवमहापुराणामध्ये नंदा नावाचं व्रत आहे. कोणी केलं? पार्वतीने केलं. कशासाठी केलं? भगवान शंकर मला पती मिळावेत म्हणून केदारनाथाजवळ केलेलं आहे. त्याला गौरी कुंड म्हणतात. कोणता कुंड? गौरी कुंडाजवळ हजारो वर्षे तपश्चर्या केली, बर्फाच्या पाण्यानं आंघोळ केली. भगवान शंकर प्रसन्न झाले. मग त्या गौरी कुंडात ज्याने आंघोळ केली त्याला माहिती पाणी गरम आहे का गार आहे. गेलोच नाहीत तुम्ही, पुढच्या वर्षी नेऊत तुम्हाला, पुढच्या वर्षी नेऊत महाराज. आता हे सप्ताह काय दरवर्षी एका एका ठिकाणावर करत जा महाराज. विठ्ठला विठ्ठला नंदा नावाचं व्रत, पयोव्रत भागवतात आलं. अनेक व्रत आहेत महाराज. पशुपती व्रत आहे. म्हणलं आजी हो मला एवढे माहितीत गडे. म्हणलं महाराज मी लय उन्हाळे खाल्लेत. म्हणलं बरं तुम्हाला एक व्रत सांगायचंय. माझी तर शेंडी तयार झाली ना महाराज. म्हणलं आजीला व्रत? म्हणलं आजी सांगा ना. म्हणली चहा प्यायल्यावर सांगते. चहा पिणं झालं. आजी सांगा ना व्रत. म्हणलं महाराज इतकं सोपं व्रत आहे. म्हणलं सांगा ना आजी. म्हणलं काही नाही, पिप्पानी व्रत. कोणतं व्रत? त्या व्रताचं नाव पिप्पानी. महाराज पुन्हा माझी शेंडी आणखीन तयार झाली. म्हणलं एवढे ग्रंथ वाचले, बाबा बाबा लयच पारायण केले, मला कुठंच गेलं नाही. म्हणलं आजी. म्हणलं मग मला उगाच आजी म्हणतात का काय? मी म्हणलं आजी हे सांगा ना कसं असतंय, तर त्याचं विश्लेषण करून सांगा. लय सोपं आहे. म्हणल्या महाराज शब्द कळाला, व्रताचं नाव कळालं. म्हणलं हां काय नाव आहे? मी म्हणलं पिप्पानी व्रत. कोणाला माहिती का? सांगा. माहिती का? जाऊ द्या मग आता पुन्हा सांगतो. सांगतो पिप्पानी व्रत. त्या आजीनं सांगितलं. म्हणलं महाराज लय सोपं आहे. म्हणलं आजी सांगा ना, मला लोकांना सांगायला होईल. पण याच महाराजाला येत नाही. म्हणलं प्रदीप मिश्रा महाराजाला येत नाही, कोणालाच येत नाही, मला सांगा. म्हणलं सांगते. म्हणलं सांगा कसं असते ते व्रत. लय सोपं आहे. आपल्या घरातल्या कोणीतरी आपल्याला पाणी पे म्हणल्याशिवाय पाणी प्यायचं नाही. म्हणलं आजी अशा उन्हाळ्यात? म्हणजे दिवट्याच लावल्यात सुनाच्या. कोणाच्या? सुनाच्या, नाताच्या, मालकाच्या. अशा दिवट्याच लावल्यात. 2-2 तासाच्या दिवट्या. 10 मिनिटाला 15 मिनिटाला नातू पळतच येतात. आजी पाणी पी. की आजी पाणी पिते. पुन्हा सून येते. आत्या पाणी प्या. म्हणजे कोणी पाणी पे म्हणल्याशिवाय पाणी प्यायचं नाही. त्याचं नाव पिप्पानी व्रत. म्हणलं आजी ह्याला एखादा पुरावा द्या ना. म्हणले ह्याला पुरावा नाही, हे डोक्यातला पुरावा आहे.
मग ह्याला कोणता नियम म्हणायचं? ह्याला अशास्त्रीय नियम म्हणतात. विठाला विठाला अशास्त्रीय नियम कळाला. आता शास्त्रीय नियम कशाला म्हणतात? की ज्या नियमाला आधार शास्त्राचा आहे त्याला शास्त्रीय नियम म्हणतात. शास्त्राचा आधार असला पाहिजे महाराज नियमाला, परंतु शास्त्रकाराने त्याचे 3 पोट विभाग पाडले. किती पोट विभाग? त्याचे 3 पोट विभाग पाडले. कायिक नियम, वाचिक नियम आणि मानसिक नियम. तद्वत आजच्या अभंगामध्ये नामदेवरायांनी पहिला नियम अर्थात कायिक नियमाचं प्रतिपादन पहिल्या चरणात जोरात टाळी वाजवा त्याच्यानं. इथं काहीच कमी नाही महाराज. सिस्टीम ही त्याच प्रकारची घेऊनच जावा वाटायली. पुन्हा कॅमेऱ्यावाला बी पुन्हा तसाच तरबेज सर्वजण. पहिल्या चरणामध्ये संत शिरोमणी नामदेवरायांनी कायिक नियमाचं प्रतिपादन केलं. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाऊ. साधकानं प्रश्न केला नामदेवरायाला, महाराज देह जाओ आणि पुन्हा पांडुरंगावर दृढ भावना आपली राहो, हे कसं काय शक्य? कारण हा देह जर गेला तर पुन्हा त्या देवावर कशी श्रद्धा ठेवावी? हा, तुम्ही जर असं म्हणला असतात देह राहो अथवा जावो, देह राहो आणि पुन्हा पांडुरंगावर भावना, हे मला माझ्या मनाला पटण्यासारखं आहे. परंतु तुम्ही उलट म्हणायलात
त्यावेळेस संत शिरोमणी नामदेवराय म्हणतात, अरे असं नाही, कारण हा देह जो आपल्याला प्राप्त झालेला आहे हा पंचमहाभूताचा आहे. विठाला विठाला पंचमहाभूताचा आहे. पंचरथ अथ अधम शरीरा. रामायणामध्ये आलेलं हे उदाहरण आहे महाराज. ज्यावेळेस मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजींनी वालीला बाण मारला, वालीचा मृत्यू झाला आणि त्या वालीजवळ त्याची पत्नी येऊन विलाप करू लागली, रडू लागली. त्यावेळेस भगवान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजी आली आणि विचारू लागली, का रडायलीस? म्हणली, देवा माझ्या मालकाला कोणी मारलं? म्हणले, मी मारलं. म्हणले, कोण आहे तुझा मालक? म्हणली, का हा जो मरून पडलेला आहे हा माझा मालक आहे. त्याचं काय नाव आहे? त्याचं नाव वाली आहे. त्यावेळेस मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजी म्हणतात, अरे वाली नाव त्याच्या देहाला का त्याच्या जीवाला? तारीची बोलतीच बंद झाली ना महाराज, काहीच बोलायचं कळलं. देवानं प्रश्न केलाय, वाली नाव जर त्याच्या देहाला जर म्हणत असशील तर त्याचा देह घेऊन जाय आणि जीवितच ठेव. पुन्हा रडू लागली. आणि जर तू जर असं समजत असशील की वाली नाव हे त्याच्या जीवाला आहे तर त्याचा जीव घेऊन जा आणि त्याचा देह इथं पडू दे. विठाला विठाला. देह जो आपल्याला मिळालेला आहे पंचमहाभूताचा आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. ज्यावेळेस आपला मृत्यू होत असतो त्यावेळेस आपलं जे काही आहे कार्य, आपली राख असेल वगैरे वगैरे, हे ह्या पंचमहाभूतामध्ये विलीन होत असतात आणि त्याच्याद्वारे आपली सेवा चालू असते. विठाला विठाला. आता मला पटलं गडे, परंतु असं काही उदाहरण आहे का की एखाद्या संतावर, एखाद्या भक्तावर, एखाद्या व्यक्तीवर जीवावर प्रसंग बेतलाय तरी त्याने त्याची भावना मात्र आपल्या देवावरली थोडी ढळू दिली नाही? असं काही उदाहरण आहे का? त्यावेळेस त्याला संत शिरोमणी नामदेवराय एक उदाहरण देऊ लागले, ते म्हणजे भक्त मालिकेतलं गोरोबा काकाचं उदाहरण. विठाला विठाला. गोरोबा काकाची निष्ठा त्या भगवान पंढरीश परमात्म्यावर कशी होती, काय प्रकरण बेतलं जीवावर तरी त्यांनी आपली निष्ठा सोडली नाही. एके दिवशी गोरोबा काकाची पत्नी, तिचं नाव संती. गोरोबा काकाला 2 पत्नी आहेत. आता तिचं सुद्धा नाव ऐकणार आहेत. मोठ्या पत्नीचं नाव, तिचं नाव संती. त्या संतीने आपल्या मालकाला सांगितलं, मालक मी जरा पाणी आणायला चालली आणि तुम्ही आपल्या या छोट्या बाळाकडे जरा लक्ष ठेवा. परंतु गोरोबा काकाचं लक्षच नाही. गोरोबा काकाचं लक्ष काही मोबाईलमध्ये नव्हतं. कशात होतं? विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. अखंड गोरोबा काकाचं भजन आणि त्या भजनाच्या नादामध्ये, त्या भजनामध्ये तल्लीन झालेले गोरोबा काकानं पत्नीच्या बोलण्याकडे गोरोबा काकाचं लक्षच गेलं नाही आणि गोरोबा काकाची पत्नी निघून गेली पाणी आणायला. तितक्यामध्ये 4-5 वर्षाचं गोरोबा काकाचं लेकरू धावत आलं महाराज, चालत आलं. गोरोबा काका भजनामध्ये दंगा आहेत, माती तोडत आहेत. 4-5 वर्ष, 3-4 वर्षाच्या लेकराला काय कळतं महाराज? बाबा, पप्पा, डॅडी, आवाजाकडे लक्षच नाही. धावत चालत चालत रांगत रांगत आलं, धोत्राला धरू लागलं, बाबा कॅडबरी द्या ना असं म्हणालं का नाही? बाबाचं लक्षच नाही.
अनावधानानं गोरोबाकाचं पोटचं लेकरू स्वतःच्या पायाखाली तुडवलं गेलं. नवलाची गोष्ट ऐकत बाई, नवलाची गोष्ट ऐकत बाई, कुमाराने बाळ तुडविले बाई, कुमाराने बाळ तुडविले बाई. आणि सगळीकडं चर्चा सुरू झाली महाराज. आणि गोरोबा काकाची पत्नी पाणी आणायला गेलेली होती. नवलाची गोष्ट ऐक सखई बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी. अशी चर्चा गावामध्ये सुरू झाली. आणि तीच चर्चा, मग आता चर्चा अनेक प्रकारच्या आहेत महाराज. आपण ठरवलं पाहिजे आपल्याला कोण्या चर्चेत सहभागी व्हायचं. सध्या एकच चर्चा सुरू आहे, मोठे गावकर वगैरे वगैरे महाराज. परंतु चर्चेचे सुद्धा दोन प्रकार आहेत, एक पॉझिटिव्ह चर्चा आणि एक निगेटिव्ह चर्चा. त्या सुद्धा चर्चेचा परिणाम आपल्यावर होत असतो. मग आपण ठरवलं पाहिजे आपल्याला कोणाजवळ बसायचे. पॉझिटिव्ह चर्चा जो करतो, आता समजा महाराजांनी म्हणले महाराज सप्ताह करायचा विचार आहे, त्यावेळेस जर म्हणलं असतं कशाला करायला, तर काय काय होतंय, माणूस जे करायले का त्याला वाटतं नको वा हे करू नये. आता मोठ्या मालकाला तुम्ही ज्यावेळेस फोन लावला, काय म्हणले मालक, करा म्हणले, जिथं कमी तिथं मी म्हणले. ह्यांना हुरूप आला ना महाराज, आनंदानं सप्ताह बघा उभा टाकला का नाही. अशा चर्चेमध्ये सहभागी झालं पाहिजे. निगेटिव्ह जर चर्चा एखादा व्यक्ती जर करायला तर त्या चर्चेपाशी आपण बसलं न पाहिजे. त्याचा परिणाम आपल्यावर होतो. त्याचा काय होतो, जी नजर लागते ना महाराजाला, आपल्याला एखाद्या लेकराला बाळाला आपल्याला सुद्धा नजर लागते. निगेटिव्ह ऊर्जा त्या चेहऱ्यावर प्रभाव पाडत असते. म्हणून सकारात्मक चर्चा जो व्यक्ती करतो त्याच्यासोबत राहिलं पाहिजे. निगेटिव्ह चर्चा करणाऱ्याच्या सोबत राहिलं नाही पाहिजे. विठाला विठाला. चर्चा सुरू झाली महाराज, गावामध्ये चर्चा. ते शब्द कानावर आले गोरोबा काकाच्या पत्नीच्या. जे काकेवर जे हांडा घेतलेला होता पाण्याचा तो पडला. धावत आल्या, लेकराला आवाज दिला. घरात लेकरू नाही, बाहेर गेल्या. आणि बाहेर गेल्या गेल्या पाहितलं तर स्वतःचं पोटचं लेकरू आपल्या मालकानं पायाखाली तुडवले. आणि भजनामध्ये तल्ली नाहीत. आणि गोरोबा काकाच्या पत्नीनं हात धरला महाराज. माझा हात कोणी धरला म्हणून दोन्ही नेत्र उघडून पाहितले महाराज. राग भांडण सुरू झालं. आणि संसारात भांडण होतच असते. लग्न झालं की भांडावंच लागतंय. विठाला विठाला. भांडणाचे अनेक प्रकार आहेत महाराज. भांडणाचं काय अनेक कारण आहेत. मला ते बी येतंय बरं का, मला सगळ्या गोष्टी आहेत. मग तुम्ही जर म्हणले तर नुसते विनोद सांगा, विनोद बी सांगतो. ते म्हणले नुसतं शास्त्र सांगा, ते बी येते. सगळ्या प्रकारचा महाराज आहे मी, सगळ्याचेच ऐकलेले आहेत ना. आता संसारात प्रत्येकाच्या भांडण असते की नाही गुरुजी. अहो आता एक भांडणं सुरू झाले. लाडक्या बहिणीचे कोणाला 2 महिन्याचे हप्ते आलेत आणि कोणाला 1 महिन्याचा हप्ता आलाय. आणि ते मालकाला मेसेज वाचता येते. मालकानं खरा जरी वाचून दाखवला ना तरी मालकीन म्हणाली नाही 1 हप्ता तुम्हीच हाणला. काय झालं, भांडण. आणि भांडणाला काय म्हणावं लागते का, होय सोळंकी दाजी. भांडण करण्यासाठी कोण्या एखादा व्यक्ती ब्राह्मणाचा शोध घेतलाय का त्यानं, ब्राह्मणाला फोन लावलाय का, ब्राह्मण देव बाप्पा पंचांग घ्या. म्हणले कशाला, म्हणले आम्हाला भांडण करायचंय. कोणाला, पत्नीला आणि पतीला. चहात साखर जास्त झाली तरी भांडण. दुसऱ्या दिवशी कमी टाकली, कमीच का टाकलीस म्हणून भांडण. चपाती भाजलीच नाही म्हणून भांडण. पुन्हा करपली म्हणून भांडण. संसारात भांडावं लागतंय.
गोरोबा काका आणि गोरोबा काकाच्या पत्नीमध्ये भांडण लागलं. भांडण इतकं विकोपाला गेलं, गोरोबा काकानं हातामध्ये काठी घेतली महाराज, हात उगारला. तितक्यामध्ये गोरोबा काकाच्या पत्नीने सांगितलं, तुम्हाला भगवान पंढरीश परमात्म्याची शपथ आहे, मला जर तुम्ही आता अंगाला स्पर्श करता तर शपथ घातली. कोणाची? ज्या देवाचं मी रात्रंदिवस भजन करतो त्या दिवसापासून मग त्या गोरोबा काकानं आपल्या पत्नीसोबत सर्व व्यवहार बंद झाले महाराज. जेवायला वाढ नाही, जेवलीस का नाही, काहीच नाही. 5-6 महिने गेले. दिवाळी जवळ आली. दिवाळीला गेल्या महाराज आणि आपल्या आईवडिलाजवळ गोरोबा काकाची पत्नी रडू लागली. तिचं नाव संती. काय झालं रडायला? म्हणले माझ्याकडून असा असा शब्द गेला, आमचा व्यवहार बंद झाला, मग आता करावं काय? म्हणले आता आमचा वंश तर वाढला पाहिजे ना. मग आता माझी जी दुसरी बहीण आहे ती माझ्या मालकाला दुसरी पत्नी म्हणून द्या. म्हणजे आम्ही द्यायला तयार आहेत, मालकाला कोण राज करीन तिची चिंता करू नका म्हणले. तुम्ही द्यायला तयार आहेत ना? म्हणले हां. जा म्हणले तयार कर. आपल्या मालकाला दुसरं लग्न करण्यासाठी तयार केलं महाराज. आणि गोरोबा काकाचं आपल्याहीच पहिली पत्नी, तिचं नाव संती, त्या संतीची दुसरी बहीण तिचं नाव रामी. तिचं नाव काय? रामी सोबत अगदी ऐश्वर्यामध्ये मोठ्या थाटामाटामध्ये विवाह सोहळा संपन्न झाला. आणि ज्यावेळेस गोरोबा काका आपल्या सासू सासऱ्याच्या पाया पडायला आले, सासऱ्याचं दर्शन घेतलं गोरोबा काकाने, त्यावेळेस सासऱ्याच्या तोंडामधून एक शब्द गेला महाराज. म्हणले तुम्ही महाराज लोक आहेत, तुम्ही संत आहेत, तुमच्यासारख्याला मी काय आशीर्वाद द्यावं काय सांगावं, तरी पण सांगतो म्हणले. गोरोबा काका, जावाय बापू, जसा पहिल्या मुलीसोबत तुम्ही व्यवहार केला अगदी तशाच प्रकारचा व्यवहार हिच्यासोबत सुद्धा करा. कसा पहिला व्यवहार? तिच्या अंगाला स्पर्श करायचा नाही, तिला बोलायचं नाही. घराकडे आले महाराज. 2-4 महिने गेले. पुन्हा गोरोबा काकाची पत्नी रडू लागली. पहिली दुसरी दोघी जणी एकमेकीमध्ये चर्चा करू लागल्या. कशाला उगं म्हणली बाबांना सांगितलं असेल आणि त्यांना का माहीत नाही काय म्हणले हे किती वैराग्यवान आहेत. पुन्हा दोघी माहेराला गेल्या आणि रडू लागल्या महाराज. ह्या कथा ऐकायच्या, कीर्तन ऐकायची, म्हणजे नुसत्या ऐकायच्या आणि इथं सोडून जायच्या नाहीत. याच्यातून आपण काहीतरी बोध घेतला पाहिजे. काय बोध घ्यावा महाराज? या दोघीही बहिणीने, अर्थात हे जे त्यांना जे जीवनामध्ये जे दुःख आहे, कोणाजवळ प्रकट करायला गेल्या? आपल्या आई वडिलाजवळ. म्हणून हात जोडून विनंती महाराज, या पवित्र असणाऱ्या तीर्थक्षेत्रावरून आपल्याला जीवन प्राप्त झाले. जीवन जगत असताना एक निश्चित धरून चाललं पाहिजे की जीवन एक प्रवास आहे. जीवन काय आहे? जीवन म्हणजे एक आपल्याला प्रवास मिळालेला आहे. आपला प्रवास म्हणजे इथून परभणीला जायचंय. आता इथून परभणीला जायचंय तर कधी गतिरोधक येणार, कधी खड्डा येणार, कधी उड्डाण पूल येणार, कधी चांगला रोड येणार. का सारखाच रोड आहे इथून परभणीपर्यंत? अजिबात नाही. तसं संसारामध्ये एक ना एक दिवस आपल्याला दुःख येणार. मग ते दुःख तसंच राहणार का? तसंच राहणार नाही. कारण वाटूळ एका जागी स्थिर राहत नाही. तसं जीवनामध्ये जर एखादं दुःख जर आलंय तर दुःख ते मनाला लावून घ्यायचं नाही. आणि मनाला जर लावून घेतलं तर नको ते प्रकार घडतात. म्हणून जीवन एक प्रवास आहे आणि या जीवनामध्ये कभी खुशी कभी गम. विठाला विठाला. जीवनामध्ये प्रत्येकाला दुःख येतं महाराज. मग दुःख आलंय, जावं कोणाकडं? कोणालाही सांगत बसू नका. कोणालाही उठलं की सांगायचं मला हे दुःख आहे, मला ते दुःख आहे, मला हे दुःख आहे, मला ते दुःख आहे. अरे बाबा, संसारिकाला जर तुम्ही दुःख सांगितलं ना, एका पुराणामध्ये आलेली कथा आहे. एका पुराणामध्ये ती संसारिकाची कथाच आहे. संसारिकानं संसारिकाकडे जाऊन रडायचंच नाही. का? कारण अरे ते बी संसारिक आहे ना, ते बी रडकाच आहे. ते तुमच्याजवळ नाही रडायचा, ते दुसऱ्याजवळ जाऊन तरी रडत आहे. म्हणजे संसारामध्ये, या जीवनामध्ये प्रत्येकाला दुःख हे 5वीला पुजलेलं आहे. पण हे दुःख आपण सांगावं कोणाला? तर हे आपण दुःख आई वडिलाला सांगा. आपण आपलं दुःख गुज बोलावी संतापाशी. आपलं दुःख आपण आपल्या गुरुला सांगा, आपण आपल्या साधू संताला सांगा, नाहीतर देवाला सांगा. देवा तुझ्या विना रे सांगू
सांगा महाराज, आई वडिलाला सांगा, गुरुला सांगा, साधू संताला सांगा, नाही तर देवाला सांगा. आपण आपलं दुःख देवाला सांगावं. मग देव काय करेल? देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. परंतु आपल्याला सवय महाराज, आपण दुःख दुसऱ्याला सांगत फिरतो. देवाजवळ आपण प्रकट केलं पाहिजे दुःख. कोणत्याही देवावर तुमची जर भक्ती आहे, जे देव असेल, सगळे देव एकच आहेत महाराज. आता एका देवाची भक्ती वाढली, पत्रिका जर बघितली ना आपल्या या कार्यक्रमाची, तर माझ्या तिथं वर लिहिलंय शिवपुराणाचार्य. कोण आहे ते? शिवपुराणाचार्य म्हणजे महादेवाचा भक्त आहे. परंतु महादेवाचा जरी भक्त असलो ना, हा महादेव सुद्धा 12 ज्योतिर्लिंग सुद्धा, अर्थात हा भगवान शंकर दररोज या भगवान पंढरीश परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी लाईनला येतात. कुठून येते? सुद्धा या देवाचं दर्शन घेण्यासाठी दररोज येतात. आणि जर तुम्ही जर कधी जर पाहितलं तर या भगवान पंढरीश परमात्म्याच्या डोक्यावर कोण आहे? कोण आहे? शिवलिंग आहे महाराज. म्हणून तुम्ही या भगवान पंढरीश परमात्म्याची जरी सेवा केली तरी 12 ज्योतिर्लिंगाची सेवा केल्याचंच पुण्य आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि त्या देवाला म्हणलं पाहिजे, भोले बाबा दया करना, मैं तेरे भरोसे हूँ. शंभू बाबा दया करना, मैं तेरे भरोसे हूँ. ना घर के भरोसे हूँ, ना परिवार के भरोसे हूँ. भोले बाबा दया करना, मैं तेरे भरोसे हूँ. अर्थात त्या देवाजवळ जर आपण दुःख जर प्रगट केलं, आई वडिलाजवळ, गुरुजवळ, साधू संतांजवळ, तर निश्चित ते दुःख आपलं नाहीसं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून गोरोबा काकाच्या ह्या दोन्ही पत्नी संती आणि रामी आईवडिलाजवळ दुःख प्रगट केलं. आईवडिलांना सांगितलं, गोरोबा काका माती तोडत असताना, भजन करत असताना दिवसभर भजन करतील, दिवसभर माती तोडवतेत, रात्री थकले, निवांत झोपी गेले. एकीनं एक हात धरा, एकीनं एक हात धरा. आईवडिलांना सांगितल्याप्रमाणे केलं. झोप लागू दिली. एक ह्या साईडनं एक ह्या साईडनं दोघींना हात धरला. आणि हात धरल्या धरल्या गोरोबा काकाला जाग आली. आणि माझ्या हाताने शपथ मोडली म्हणून गोरोबा काका ताडकन उठले. एक कट्यार पाहितली महाराज, हातामध्ये घेतली. डावा हात तोडावा, मग उजवा हात कशानं तोडावा? हा पर्याय त्यांच्याकडे दिसला. एका खांबाला तलवार बांधली आणि दोन्ही कर तोडले महाराज.
या हाताने माझ्या श्रद्धा असणाऱ्या त्या देवाची शपथ मोडी म्हणून गुरुबा काकांनी दोन्ही आपले कर तोडे. याला म्हणतात देह जावो अथवा राहू. जवळे आकाशवर पडे पाय, जवळे गंगा जाय पांडुरंगावर दृढ भावना कशी असावी त्याच्यासाठी दुसरं एक उदाहरण सांगतो महाराज. रामायणामध्ये घडलेला प्रसंग आहे. ज्यावेळेस मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजी आणि रावणाचं युद्ध सुरू होतं, त्या रावणाच्या अगोदर अनेक शूरवीर त्याचे सैनिक येऊ लागले. त्यामध्ये त्याचाच बंधू, त्याचं नाव कुंभकर्ण आला. असंख्य वानरावर तुटून पडला कुंभकर्ण. तितक्यामध्ये त्या कुंभकर्णाला एक वानर सापडलं. त्या वानराचा वास येऊ लागला, सुगंध येऊ लागला. वानराला धरलं, म्हणले काय सेंट मारलास का रे, डिओडरंट नाही म्हणला, कस्तुरी नाही. मग वास कस काय आलाय, काय कुठं मंदिरात कुठं गेलता का, नाही का, कारण मंदिरात जर गेला तर त्या धूप समजा अंगावर नाही का, मंदिरातून आलाय. आता तुम्ही जर दर्शन करून आलात चरणाचं, हात जरी लागले ना तर दिवसभर सेंट जात नाही. मी दिवसभर असंच करेलो. तुम्ही म्हणता तू तर सकाळी दर्शन बी करून आलास. महाराज तुम्हाला माहीत नसेल सांगतो, ऑनलाईन पास असते, 10 दिवसाच्या आत ती भेटत असते ऑनलाईन. ती काढत जा. कधी जर पंढरपूरला यायचं आहे ना, ऑनलाईन काय नाही, मोबाईलवर बसल्या बसल्या विठ्ठल रुक्मिणी दर्शन ऑनलाईन पास. लेकराला सगळं माहिती. तिथं तुमचं आपल्याला ज्या तारखेला जायचं ती तारीख बघायची 10 दिवस अगोदर बरं का. तर आपली ऑनलाईन 15 ते 20 मिनिटामध्ये दर्शन होतंय. असं करून येत जा. चरणाला स्पर्श झाला की सुगंध येतोय. कोण्या मंदिरात गेलतास का, नाही. मग तुझ्या अंगाचा वास कसा यायलाय, म्हणला ते बी मला माहित नाही. नाही म्हणजे काय आंघोळ करताना कोणतं तेल लावलंस काय, म्हणला हा आंघोळ कशाची आली आम्हाला. मग वास कस काय यायलाय, म्हणला माझ्या अंगाचा वासच येत असते. बरं कोण्या पार्टीचा आहेस तू, मी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीच्या पार्टीत आहेस. तुला माझी ओळख आहे का, म्हणले नाही. कस काय नाही, अरे मी रावणाचा भाऊ कुंभकर्ण आहे, माझी ताकदीचा अंदाज. म्हणला हो, आलो तेव्हापासून बघायलो म्हणले तुझ्या ताकदीचा अंदाज. 35 पोळ्या खाली असतील तू. ताकदीचा अंदाज नाही रे, म्हणले बाबा मी कुंभकर्ण आहे, माझ्या ताकदीचा अंदाज. हो म्हणला आला अंदाज. सध्या तू कोणाच्या हातात आहेस, म्हणला तुझ्या हातात. आता मी तुला काय करणार, म्हणलं मला काय माहिती. आता कीर्तन झाल्या थोडंच मला जेवाय देणार आहेस म्हणले तू, तिथं थोडंच कीर्तन होतं. मी काय करणार तुला, आता मी तुला मारणार. म्हणला काय तुझी रे हिम्मत मारायची, माझ्यात हिम्मत आहे, पण आता तुझा लय शेंट यायलाय, मी तुला लंकेला घेऊन जातो, त्याच्यासाठी तुला सोडून द्यायलो. पण तू एकदा रावणाचा मन. ते म्हणला नाही, तुला सांगितलं ना आल्यास मी रामाचा आहे. आर म्हणले मग तुला माझ्या ताकदीचा अंदाज, म्हणला हो आलाय तुझ्या ताकदीचा अंदाज, तुझ्या हातात आहे म्हणला मी. तू जर रावणाचा नाही म्हणलास तर मी तुला मारणार. म्हणला मार. कुंभकर्णानं काय केलं, थोडं दाबलं महाराज. चिर 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 काय लागलं, पुन्हा मोकळं केलं. मन रावणाचा. अरे म्हणला तुला सांगितलं मी रामाचाच आहे.
मग म्हणलं मी तुला मारणार. अरे म्हणलं मार म्हणालो ना तुला. पुन्हा दाबलं महाराज, कानातून रक्त येऊ लागलं. मरते काय की म्हणून पुन्हा ढिलं केलं. म्हणले मन रावणाचा. म्हणला मी म्हणणारच नाही, मी रामाचाच आहे. पुन्हा दाबलं महाराज, पुन्हा तर नाकातून रक्त येऊ लागलं. तुला आता शेवटची संधी द्यायलो, मन एकदा रावणाचा नाही तर तुला मारून टाकणार. म्हणला काय मारून टाकणार, मारून टाकणार आणि मारून टाकणार. मार किर म्हणला बाबा एकदाच. अरे एकदा रावणाचा मन. म्हणला मी तुला सांगितलं ना रे, तू मला मारून जरी टाकलंस तरी मी रामाचाच आहे, रामाचाच होतो आणि रामाचाच राहणार. आणि तुझ्यात काय ताकद आहे रे मला मारायची? राम मरे जब हम मरे, मरे हमारी पलाय, हम तो अविनाश की घोंगडी, किसी से मारे न मर जा. याला म्हणतात देह